पुस्तके सांगतात गोष्टी युगायुगांच्या. पुस्तके सांगतात गोष्टी युगायुगांच्या, माणसांच्या, जगाच्या, वर्तमानाच्या, भूतकाळाच्या, एकेका क्षणांच्या, जिंकल्याच्या, हरल्याच्या, प्रेमाच्या, कटुतेच्या. तुम्ही नाही का ऐकणार गोष्टी पुस्तकांच्या? पुस्तके काही करू इच्छितात, तुमच्या जवळ राहू इच्छितात. पुस्तके काही करू इच्छितात, तुमच्या जवळ राहू इच्छितात. पुस्तकात पाखरं चिवचिवतात, पुस्तकात पाखरं सहसळतात, पुस्तकात निर्झर गुणगुणतात, पुस्तकं परीकथा ऐकवतात. पुस्तकात रॉकेटचं तंत्र आहे, पुस्तकात विज्ञानाचा मंत्र आहे. पुस्तकाची दुनिया न्यारी आहे, ज्ञानाची उत्तुंग भरारी आहे. तुम्हाला नाही का जायचं पुस्तकांच्या विश्वात? पुस्तकं काही सांगू इच्छितात, तुमच्या जवळ राहू इच्छितात. नमस्कार. बार्शी संचार आयोजित मिळून साऱ्या जणीच्या वतीनं आपण बालकवी संमेलनाचं आयोजन केलेलं आहे. आज कुसुमाग्रज ज्यांनी या टोपण नावानं लेखन केलं, म्हणजेच वि.वा. शिरवाडकर हे खूप मोठे लेखक कवी आपल्या मराठी साहित्य संपदेमध्ये होऊन गेलेले आहेत. त्यांनी खूप भरपूर लेखन केलेलं आहे. म्हणून त्यांच्या जयंतीनिमित्त आपण मराठी राजभाषा दिन साजरा करत असतो आणि म्हणून आपण आज पुस्तकांची गुढी उभा केलेली आहे. आणि तुम्ही जे छोटे छोटे मुलं आहेत ना, तुमच्याकडून आम्ही कविता ऐकणार आहोत. तुम्ही जी तयारी केली आहे, कविता निवडली आहे, पुस्तकातली छान पानातली शोधून शोधून तुमच्या आवडीची कविता निवडली आहे, ती आपण ऐकणार आहोत. कारण आपली मराठी भाषा ही खूप रसाळ आणि मधाळ आहे, गोडवा आहे मराठी भाषेमध्ये. तुम्ही ठेच लागल्यावर काय म्हणता? आई ग. बरोबर म्हणता की नाही? ती आई आपल्या सगळ्यांची काळजी घेत असते, हो ना? आणि खूप मोठं काहीतरी बॉम्ब ते बघितल्यावर काय म्हणता? समजा मोठं गाडी वगैरे बघितल्यावर काय म्हणता तुम्ही? बापरे. गुड. बापरे, किती मोठी गाडी आहे, एवढा मोठा पर्वत आहे, असं म्हणता ना? पटतं ना सगळ्यांना? म्हणून आपण जे आई आणि वडील आपल्या जवळचे असतात, तसं ही आपली मातृभाषा, ही पण आपली मातृ म्हणजे आई एवढी आपल्याला प्रेमळ ती भाषा असायला पाहिजे. म्हणून तुम्ही कुठल्याही भाषेमध्ये जरी शिक्षण घेत असलात तरी पण आपली मराठी आपलीच ठेवायची. जशी आपली आई आपली असती ना, तिने बडवलं, मारलं, रागवलं तरी आपण आई म्हणून तिचं खूप माया करतो ना, आईला बिलगतो ना, आईला मिठी मारतो ना, तसं आपण आपल्या भाषेला नेहमी जवळ ठेवायला पाहिजे. तुम्ही आयुष्यामध्ये भरभरून प्रगती करा, खूप मोठी यश तुम्ही संपादन करा, देश परदेशात फिरा, खूप पक्षांसारखं खूप मोठं अथांग आकाश तुमच्या पुढं आहे. तरीही ते सगळं करताना तुम्ही आपली मराठी माती आणि आपली मराठी संस्कृती आणि आपली मराठी मायबोली ही सगळी जतन करणार ना? मराठीचा वारसा जपणार? तर रसिको, याच उद्देशानं आपण मराठी राजभाषा दिनानिमित्त बालकवी संमेलनाचं आयोजन केलेलं आहे. मुलांमध्ये आपल्या संस्कृतीची, आपल्या मराठीची गोडवी वाढावी. गोडवी तर आहेच, संत ज्ञानेश्वरांनी म्हटलेलं आहे की अमृतातही पैजा जिंकणारी आमची मायबोली आहे. खूप रसाळ आणि मधाळ आहे, गोडवा देणारी आहे आणि खूप जे मनातल्या भावना असतात त्या अगदी अस्खलितपणानं आणि प्रत्येकाच्या हृदयापर्यंत पोचणारं असं बोलणं आपण आपल्या भाषेतून करू शकतो आणि हृदयाला हृदय जोडू शकतो. अशी आपली मराठी भाषा आपल्या सगळ्यांना प्रिय आहे. म्हणून आपण कवी संमेलन आता सुरू करत आहोत.
थांबा पलीकडे. नमस्कार, माझे नाव स्पृहा प्रसाद गजबार. माझ्या शाळेचे नाव श्री चतुर्बाई श्राविका प्राथमिक विद्यालय सोलापूर. आज मी तुम्हाला चवदार तळ्याचे पाणी ही कविता म्हणून दाखवणार आहे. चवदार तळ्याचे पाणी नवशक्ती मानवा आणि चवदार तळ्याचे पाणी नवशक्ती मानवा आणि चवदार तळ्याचे पाणी नवशक्ती मानवा आणि या शक्ती मागे मूर्ती भीमकाय देई स्फूर्ती जणमुख्यास तिथली वाणी चवदार तळ्याचे पाणी तेजा बजलाचे झाले दीनांना प्रेरित केले अन्यायासाठी लढली नवशक्ती मानवा आणि चवदार तळ्याचे पाणी नवशक्ती मानवा आणि नाकारून परंपरेला स्वीकारून मानवतेला करुणेची अर्थविराणी चवदार तळ्याचे पाणी चवदार तळ्याचे पाणी नवशक्ती मानवा आणि आत्मबाण जागे केले मानवा समीतन तिथले धम्मचक्र हे करतोनी नवशक्ती मानवा आणि चवदार तळ्याचे पाणी नवशक्ती मानवा आणि माझे नाव आरोही अमोल शेडकर. माझ्या शाळेचे नाव सिल्वर जुबली प्राथमिक शाळा बार्शी. माझ्या कवितेचे नाव अनुताई वाघ. माझ्या या दारातून कोण कोण येते कोण कोण येते कोण कोण येते कोण कोण येते मामा येतात नि मामी येते मामा येतात नि मामी येते गोड गोड खाऊन देऊन जाते गोड गोड खाऊन देऊन जाते काका येतात नि काकी येते काका येतात नि काकी येते छान छान भावली देऊन जाते छान छान भावली देऊन जाते माझ्या या दारातून कोण कोण येते कोण कोण येते कोण कोण येते कोण कोण येते दादा येतात नि वहिनी येते दादा येतात नि वहिनी येते चणे फुटाणे देऊन जाते चणे फुटाणे देऊन जाते बाबा येतात नि आई येते बाबा येतात नि आई येते गोड गोड पप्पी घेऊन जाते गोड गोड पप्पी घेऊन जाते. माझे नाव सिद्धी कंपट सिल्वर ज्युली बालक मंदिर बार्शी. गणपती बाप्पा मूर्ती तुझी छान देवांचं देव पहिले तुझा मान हाती सागी सोन तुझी डोळे छोटे छोटे
सुपा एवढे कान तुझे पोट मात्र मोठे कमरेमध्ये नागोबा हत्तीसारखे सोंड तुझी डोळे छोटे छोटे सुपा एवढे कान तुझे पोट मात्र मोठे कमरेमध्ये नागोबा हाय तिथे झुले उंदीर मामा तुरु तुरु चाले. माझे नाव रुद्रांश अक्षय गुडे. माझे शाळेचे नाव सुयश विद्यालय बार्शी. माझे कवितेचे नाव देवा तुझे किती. देवा तुझे किती सुंदर आकाश सुंदर प्रकाश सूर्य देतो सुंदर ही चांदण्या चंद्र हा सुंदर चांदणे सुंदर पळे त्याचे सुंदर ही झाडे सुंदर पाखरे किती गोड बरे गाणे गाती सुंदर वेलींची सुंदर ही फुले तशी आम्ही मुले देवा तुझी धन्यवाद. नमस्कार, माझे नाव स्नेहल मारुती जगदाय. माझ्या शाळेचे नाव सिल्वर जुबली हायस्कूल बार्शी. माझ्या कवितेचे नाव माय मराठी. माय मराठी तुझ्या पायी तन मन धन मी वाहिले तुझ्या नामी तुझ्या धामी अखंड रंगुनी राहिले कष्टामधली तुझीच गोडीचा खायाची मजा आई मला आवडे तुझा विसावा तुझीच निर्भर अंगाई तुझे झरे अन तुझी पाखरे वास तुझा जनलोक तुझा हवा हवासा मला वाटतो राग तुझा संतोष तुझा माय मराठी तुझ्या अंकी लोण घेते बागडते तसेच अलगत तव आभाळी भरावणे मज आवडते तुझे चालणे तुझे बोलणे दाखव रीत तुझी जे ओढी ते पोटी शिकली मजला प्रीत तुझी तुझ्यासाठी गुंफीत बसते मोहन मला शब्दांची अर्थ साजरा गंध राजरा नवलकरी पण रंगांची माय मराठी तुझ्यासाठी वात होऊन जयते मी क्षणाक्षणाने कणाकणाने तुझ्या स्वरूपा मी ते धन्यवाद. नमस्कार, माझे नाव स्वरा मारुती जगदाय. माझ्या शाळेचे नाव सिल्वर जुबली प्राथमिक शाळा बार्शी. माझ्या कवितेचे नाव पडगमवरती टिपरी पडली. पडगमवरती टिपरी पडली तडम तड तड तडम कौलारावर थेंब टपोरे तडम तड तड तडम म्हातारी हरभरे भरटते डगात गडगड गडम थेंबासोबत वीज कोसळे कडम कडकड कडम थेंबा भोवती जला तोडते तरंग तरतर तरंग नाचू लागले अंगण सारे आनंदाचे तरंग पाऊस धारामध्येच वारा पान पान सरसरून धरतीच्या रंध्रा रंध्रातून संगीताले जुळून. कविता राजा ढाले. धन्यवाद. माझे नाव स्पंदना श्री गुरु कंठीमठ आहे. मी इयत्ता 3रीत शिकत आहे. मी आज शाळा माझे शाळेचे नाव स्वामी समर्थ सेमी इंग्लिश स्कूल बार्शी. मी आज ते देशासाठी माझे कवितेचे नाव आहे ते देशासाठी लढले. ते देशासाठी लढले ते आम्हाला हुतात्मे झाले सोडिले सर्व घरदार त्यागीला सुखी संसार ज्योती समजीवन जगले ते देशासाठी लढले तो तुरुंग ते उपवास सोसला किती वनवास तो कुणी फासावरती चढले ते देशासाठी लढले झगडली रुंजली जनता मग स्वतंत्र झाली माता हिमशिखरी ध्वज फडफडले ते देशासाठी लढले राष्ट्रध्वज साक्षीला करू आपण वंदन याला ज्योती समजीवन जगले ते देशासाठी लढले. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव ऋषिका प्रसाद गजबा.
माझ्या शाळेचे नाव श्री चतुर्बाई श्राविका प्राथमिक विद्यालय सोलापूर. माझ्या कवितेचे नाव झोक्या रे झोक्या. सुरू करूया. झोक्या रे झोक्या चल उंच जाऊ, चिमणीच्या बाळांना हळूच पाहून येऊ. झोक्या रे झोक्या चल उंच जाऊ, कावळ्याला घर बांधून देऊ. झोक्या रे झोक्या चल उंच जाऊ, हिरव्या पोपटाला गोड पेरू देऊन येऊ. झोक्या रे झोक्या चल उंच जाऊ, ताईसाठी माझ्या कैऱ्या घेऊन येऊ. धन्यवाद. माझे नाव श्रुती संदीप जाधव. आज मी तुम्हाला माझ्या शाळेचे नाव सिल्वर जुबली हायस्कूल बार्शी. आज मी तुम्हाला प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा कविता सांगणार आहे. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का आणि तसेच का, शिकणे कधी संपत नाही होऊ द्या लाख चुका. कुत्र्याची शेपूट वाकडीच का, पेंगणची मान तोकडीच का, क्रिकेटची बॅट लाकडीच का, सापाची चाल वाकडीच का. प्रश्न विचारा प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का आणि तसेच का, शिकणे कधी संपत नाही होऊ द्या लाख चुका. वटवाघूळ रात्री फिरतात का, मासे पाण्यात तरतात का, पतंग दिव्यावर मरतात का, काजवे चमचम करतात का. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का आणि तसेच का, शिकणे कधी संपत नाही होऊ द्या लाख चुका. खोकल्याची उबळ येतेच का, सर्दीत नाक गळतेच का, मेंदूला वास कळतोच का, आठवणीने उसकी लागतेच का. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का आणि तसेच का, शिकणे कधी संपत नाही होऊ द्या लाख चुका. रंगीत तारे असतात का, दिवसा तारे दिसतात का, सृष्टी आणखी कुठे असते का, माणसासारखा माणूस होईल का. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का आणि तसेच का, शिकणे कधी संपत नाही होऊ द्या लाख चुका. नमस्कार, माझं नाव आहे दिव्यांग सचिन जाधव. मी माझ्या शाळेचं नाव आहे सेंट जोसेफ इंग्लिश मीडियम स्कूल. चांदो मामा भागलास का, लिंबुनीच्या झाडाखाली लपलास का. छान मस्त. नमस्कार, माझं नाव पार्थ सागर स्वामी. मी आज माझ्या शाळेचं नाव MIT बार्शी. मी आज तुम्हाला सागर कविता सांगणार आहे. आवडतो मग अफाट सागर, अथांग पाणी निळे, निळ्या जांभळ्या जळात केशर सायंकाळी मिळे. फेस फुलांचे सफेद शिंपीत वाटेवरती सडे, हजार लाटा नाच येती गात किनाऱ्याकडे. नमस्कार, माझे नाव श्रावणी श्रीकांत साबळे. मी इयत्ता पहिली शिकते आणि माझ्या शाळेचे नाव सरस्वती प्राथमिक विद्या मंदिर बार्शी. मी इयत्ता पहिली शिकते. मी आज तुम्हाला माझ्या दारातून कविता म्हणून दाखवणार आहे. माझ्या या दारातून कोण कोण येथे, मामा येतो आणि मामी येथे, गोड गोड खाऊ देऊन जाते. माझ्या या दारातून कोण कोण येथे, काका येतो आणि काका येतो आणि काकी येते. छान छान भावली देऊन जाते. माझ्या या दारातून कोण कोण येते, दादा येतो आणि वहिनी येते. चाने फुटाने देऊन जाते. माझ्या या दारातून कोण कोण येते, बाबा येतो आणि आई येते. गोड गोड पप्पी देऊन जाते. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो,
माझ्या कवितेचं नाव 1 2 1 2. 1 2 1 2 इवन गेला टेलिफोन. 3 4 3 4 पाऊस आला जोरदार. 5 6 5 6 बेरुगराव अरे पा. 7 8 7 8 दगडांची पडली वाऱ्याची गाठ. 9 10 9 10 हवामान हवाई गरम चहा. अरे वा. माझ्या या दारातून माझ्या या दारातून कोण कोण येते कोण कोण येते कोण कोण येते कोण कोण येते. मामा येतात नि मामी येते. मामा येतात नि मामी येते. गोड गोड खाऊन देऊन जाते. गोड गोड खाऊन देऊन जाते. काका येतात नि काकी येते. काका येतात नि काकी येते. छान छान ढोली देऊन जाते. छान छान ढोली देऊन जाते. माझ्या या दारातून माझ्या या दारातून कोण कोण येते कोण कोण येते कोण कोण येते. दादा येतात नि वहिनी येते. दादा येतात नि वहिनी येते. सणे फुटाणे देऊन जाते. सणे फुटाणे देऊन जाते. बाबा येतात नि आई येते. बाबा येतात नि आई येते. छान छान पप्पी घेऊन जाते. माझा पण बाई आता अजून कोणाला काय करता येतं का? तुला डान्स तुला येतं? येत म्हणजे कुठली झोक्या रे झोक्या चल उंच जाऊ. चिमणीच्या बाळांना हळूच पाहुणे येऊ. झोक्या रे झोक्या चल उंच जाऊ. कावळ्याला घर बांधून देऊ. झोक्या रे झोक्या चल उंच जाऊ. हिरव्या पोपटाला गोड पेरू देऊन येऊ. झोक्या रे झोक्या चल उंच जाऊ. ताईसाठी माझ्या कैऱ्या घेऊन ये. दोन बेडूक एका तळ्यात राहत होते. ते तळ्यातले पाणी आटून गेले. मग ते एका नदीत शोधायला गेले पाणी. त्यांना मिळालेच नाही. शेवटी एक त्यांना विहीर भेटली. पहिला बेडूक म्हणाला की आपण याच विहिरीत उड्या खाऊ. दुसरा बेडूक म्हणाला